मीन राशीचे जातक आयुष्यात सतत भावनिक चढउतार अनुभवतात. कधी जगावर विश्वास ठेवून डोळ्यात पाणी येईपर्यंत प्रेम करतात, तर कधी विश्वासघातामुळे हृदय तुटून जातं. पण लक्षात ठेवा, प्रत्येक वळणावर देव तुमच्यासाठी काहीतरी गुप्त योजना आखत असतो. मीन राशीसाठी ही घटस्थापना विशेष आहे, कारण यानंतर तुमच्या जीवनात 3 मोठ्या आणि धक्कादायक घटना घडणार आहेत. या घटना तुम्हाला सुरुवातीला हादरवतील, घाम फोडतील, घरात तमाशा घडवतील, पण शेवटी त्या घटना तुमच्या जीवनाची दिशा बदलतील. तुम्ही कधी विचार केला आहे का काही नाती अचानक तुटतात? का देवता स्वप्नात येऊन एखादा संदेश देतात? का अचानक पैसा, संधी किंवा लाभ समोर येतो? याची उत्तरं तुम्हाला घटस्थापनेनंतर मिळणार आहेत. माता लक्ष्मी तुमच्या जीवनाचा दैवी अध्याय उघड करणार आहे आणि या अध्यायात 3 घटना तुमच्या नशिबाला नव्या मार्गावर नेणार आहेत. नंबर 1 आहे घरात मोठा तमाशा, सत्याचा स्फोट. मीन राशीच्या घरात एक असा प्रसंग घडणार आहे ज्यामुळे वातावरण भारलेले होईल. गुप्त सत्य बाहेर येईल. खूप दिवसांपासून घरातील एखाद्या सदस्याने, नातेवाईकाने किंवा अगदी जवळच्या व्यक्तीने लपवलेलं गुपित अचानक समोर येईल. हे सत्य इतकं धक्कादायक असेल की काही क्षण तुम्हाला बोलताही येणार नाही. वादविवाद आणि आरोप प्रत्यारोप या उघडकीमुळे घरात मोठा तमाशा होईल. ओरडणे, भांडण, अश्रू सर्व काही एकाच वेळी घडेल. तुम्हाला वाटेल की नातं संपणारच की काय. सत्याचा प्रकाश, पण हा तमाशा व्यर्थ नाही. माता लक्ष्मी कधीच चुकीचं नातं टिकू देत नाही. हा वाद म्हणजे जणू घरातला अंधार दूर करण्यासाठी झालेला प्रकाशाचा स्फोट असेल. खोटारडा, ढोंगी किंवा तुमच्या मागे कारस्थानं करणारे लोक उघडकीस येतील आणि खरे विश्वासू लोक तुमच्यासोबत राहतील. हा तमाशा जरी भीतीदायक वाटला तरी त्यानंतर घरात शुद्धी, शांती आणि खरी मैत्री नांदेल. नंबर 2 आहे 2 देवता स्वप्नात प्रकट होतील. ही घटना अतिशय दुर्मिळ आहे आणि फार थोड्या लोकांच्या आयुष्यात घडते. घटस्थापनेनंतर तुम्हाला एखाद्या रात्री स्वप्नात 2 देवता दिसतील. जसे की श्री गणेश, जे अडथळे दूर करतात आणि जीवनात नवे मार्ग दाखवतात, आणि दुसरे आहे ते म्हणजे श्री विष्णू, जे जीवनातील संतुलन, पालनपोषण आणि दैवी नियोजन दाखवतात. स्वप्नात हे देव तुम्हाला थेट संदेश देतील. कदाचित ते तुम्हाला एखाद्या ठिकाणी जाण्याचा सल्ला देतील, कदाचित ते तुम्हाला चुकीच्या नात्यांपासून सावध करतील, किंवा कदाचित ते तुम्हाला मोठ्या यशाची किंवा परदेश प्रवासाची चाहूल देतील. स्वप्न इतकं जिवंत असेल की तुम्हाला सकाळी उठल्यावर काही क्षण वाटेल की हे खरोखर घडलं की काय. घाम फुटेल, हृदय वेगानं धडधडेल, पण त्याच वेळी तुम्हाला जाणवेल की हा संदेश ब्रह्मदेवाच्या प्लॅनशी जोडलेला आहे. नंबर 3 आहे अचानक मिळणारा धक्कादायक लाभ. तिसरी घटना म्हणजे तुमच्या नशिबात एकदम गुपचूप कुठूनही येणारा मोठा लाभ. आर्थिक फायदा. खूप दिवसांपासून अडकलेले पैसे, कोर्ट कचेरीचे प्रकरण, बँकेतील व्यवहार अचानक तुमच्या बाजूने सुटतील. काही मीन राशीच्या लोकांना जमीन जुमला किंवा वारशातून अनपेक्षित संपत्ती मिळू शकते. नोकरी व्यवसायातील बदल, एखाद्या जुन्या संधीसाठी तुम्हाला कंटाळा घेतलेला असेल, पण अचानकच ते दार ठोठावेल आणि तुमच्या करिअरला मोठं वळण मिळेल. परदेश प्रवास किंवा उच्च पद. काहींना परदेश प्रवासाचा धक्का बसेल. इतका जलद निर्णय होईल की तुम्हाला तयारीसाठी वेळही मिळणार नाही. तर काहींना अचानक उच्च पदावर बढती मिळेल. सुरुवातीला हा धक्का अनपेक्षित वाटेल, पण त्याचा परिणाम तुमच्या जीवनाला संपत्ती, प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास देऊन जाईल. या तिन्ही घटनांचा सारांश असा आहे की सुरुवातीला हादरा, परत घाम आणि परत थरार, पण शेवटी माता लक्ष्मीचा प्लॅन तुम्हाला नवा प्रकाश, खरी माणसं आणि आर्थिक आध्यात्मिक लाभ देऊन जाणार आहे. आता शुभ उपाय काय करायचे? माता लक्ष्मी तुमच्यासाठी जे धक्कादायक बदल घडवून आणत आहे त्यातून तुम्हाला अधिक लाभ मिळावा, यासाठी काही सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय आहेत. नंबर 1 आहे गुरुवारची सेवा. गुरुवारच्या दिवशी गरिबांना, विद्यार्थ्यांना किंवा साधूंना पिवळं वस्त्र, चणे, गूळ दान करा. यामुळे गुरुग्रहाची कृपा मिळेल आणि स्वप्नातून मिळणाऱ्या संदेशाचा गूढार्थ तुम्हाला समजेल. नंबर 2 आहे स्वप्नाचा आदर. तुम्हाला देवता स्वप्नात दिसल्या तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्या स्वप्नांची नोंद वहीत ठेवा. सकाळी उठल्यावर त्या संदेशाचा विचार करून पुढील कृती ठरवा. यामुळे ब्रह्मदेवाचा प्लॅन तुम्हाला स्पष्ट होईल. नंबर 3 आहे घरात गणेशाची मूर्ती ठेवणे. घराच्या ईशान्य कोपऱ्यात शुभ्र म्हणजेच पांढरी किंवा लाल गणेश मूर्ती ठेवा. हा उपाय आर्थिक प्रगती आणि कौटुंबिक सौख्य वाढवतो. मीन राशीचे प्रिय जातक, घटस्थापनेनंतर तुमचं जीवन जणू एका नाट्यमय रंगमंचावर येणार आहे. पहिला अंक घरातील तमाशा, जिथे खरे खोटे नातं उघडकीस येईल. दुसरा अंक स्वप्नातील 2 देवता, जे तुम्हाला दैवी संदेश देतील आणि तुमची दिशा बदलतील. आणि तिसरा अंक अनपेक्षित लाभ, जे तुमच्या जीवनाला श्रीमंती, प्रतिष्ठा आणि नवा उंचाव देतील. या तिन्ही घटनांचा प्रारंभिक अनुभव धक्कादायक
घाम फुटेल असं असेल, पण लक्षात ठेवा माता लक्ष्मी कधीच वाईट घडवत नाहीत आणि ते जे काही करणार आहेत ते तुमच्या हितासाठीच असतं. या घटनानंतर तुमच्या आयुष्यातून ढोंग, खोटं आणि अडथळे दूर होतील. त्या जागी सत्य, खरी माणसं आणि आर्थिक किंवा आध्यात्मिक प्रगती येईल. शेवटचा संदेश. मीन राशी, तुमचं जीवन आता जुनं भार झटकवून नव्या दिशेने प्रवास करणार आहे. माता लक्ष्मी तुमच्यासोबत चालत आहेत. धक्क्याला घाबरू नका, कारण तोच धक्का वरदानात बदलणार आहे. घटस्थापनेनंतर तुमचं भाग्य स्वतः माता लक्ष्मी आणि त्यांच्या लेखणीचा प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्याचं सोनं करणार आहे. घटस्थापनेनंतर तुमच्या जीवनात येणाऱ्या या 3 धक्कादायक घटनांचा विचार केल्यावर तुम्हाला सुरुवातीला घबराहट, अस्वस्थता आणि ताण जाणवेल. कारण अचानक उलगडणारं सत्य, घरातला तमाशा, स्वप्नात दिसणाऱ्या देवतांचा रहस्यमय संदेश आणि धक्कादायक लाभ हे सगळं तुम्हाला थोडं असह्य वाटेल. पण लक्षात ठेवा, हे सगळं गणपती बाप्पाच्या दैवी नियोजनाचा भाग आहे. तुम्ही अनेकदा स्वतःला प्रश्न विचारला असेल, माझं आयुष्य इतकं बदलतंय तरी मी कुठे जाते? हे सगळं का घडते? देव खरंच माझ्यासोबत आहेत का? या प्रश्नांची उत्तरं आता तुम्हाला कृतीतून मिळतील. माता लक्ष्मी स्वतः तुमच्या जीवनातील जुनं पान फाडून टाकणार आहे आणि नवं पान लिहिणार आहे. त्या नव्या पाण्यात खोट्या नात्यांची जागा खरी माणसं घेतील. अडथळ्यांऐवजी संधी येतील आणि शंकेऐवजी आत्मविश्वास येईल आणि दारिद्र्याऐवजी समृद्धी नांदेल. माता लक्ष्मी ज्या गोष्टी मोडतात त्या तुमच्या भल्यासाठीच मोडणार. ज्या गोष्टी वाचवतात त्या तुमच्या भविष्यासाठीच वाचवणार. आणि या धक्क्यामागे लपलेलं गूढ म्हणजे तुमचं भाग्य आता एका मोठ्या वळणावर आहे. या क्षणापासून तुमचं जीवन साधं सरळ राहणार नाही, तर ते दैवी आणि प्रेरणादायी होणार आहे. तुमच्यावर माता लक्ष्मी, गणेश आणि विष्णू या तिघांची विशेष कृपा असणार आहे. जे स्वप्न तुम्हाला कधी अशक्य वाटेल ते आता सत्यात उतरू लागतील. म्हणून घाबरू नका, हादरू नका आणि जेव्हा घाम फुटेल, हृदय धडधडेल, डोळ्यातून अश्रू येतील, तेव्हा फक्त एवढेच आठवा, हा धक्का म्हणजे वरदान आहे. हा तमाशा म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात आहे. तुमच्या प्रत्येक पावलात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे आणि प्रत्येक धक्का तुमच्यासाठी सोन्याचं भविष्य घडवणारा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.